केला की आपण त्याला समूह म्हणू गणितामध्ये, पण त्याला संच केव्हा म्हणायचा? संच होण्यासाठी आपल्या समूहामध्ये अचूक गोष्टी, म्हणजे आता समजा मला विचार किंवा तुला विचारलं की आठवड्यातील वारांचा समूह, तर आठवड्यातील वारांचा समूह आपल्याला जर विचारला तर आपण काय सांगू त्याचं उत्तर? आठवड्यातील वारांचा समूह आपण काय सांगू शकतो? आठवड्याचे 7 वार काय सांगणार? आठवड्यातील 7 वार काय सांगणार हर्षदा? असू एक. आवाज येतोय माझा हर्षदा तुला? येस मॅम. आठवड्यातील 7 वारांचा समूह तुला विचारला तर तू काय काय सांगणार नावं? आठवड्यातील 7 वार विचारले तुला तर काय सांगणार? आठवड्यातील 7 वार आपण सोमवार, है ना, आपले वार आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, बरोबर की नाही? येस मॅम. आता मला जरी विचारलं किंवा कुठेही जाऊन जरी विचारलं, तू जगामध्ये कोणालाही जाऊन विचारलं की 7 दिवस कोणते आहेत आठवड्यात, तर सगळेजण तेच, फक्त इंग्रजीमध्ये बाहेर जाऊन अमेरिकेत विचारलं तर ते संडे मंडे सांगणार, आपण सोमवार. पण तेच वार आहे जे मी सांगणार, तेच ती लोक पण सांगणार किंवा तू पण तेच सांगणार. म्हणजे या समूहातील, म्हणजे आठवड्यातील वारांचा समूह, हा जो समूह आहे अशा समूहाला आपण संच म्हणणार. का? कारण यामधले घटक नेमके आणि अचूक सांगता येतात. म्हणजे जरी मला विचारलं तरी मी पण तेच सांगणार, कुणालाही विचारलं, तुला विचारलं तरी तू पण तेच सांगणार आहेस, किंवा इतर कोणालाही विचारलं तर ते सुद्धा हेच घटक सांगणार आठवड्यातील वार, बरोबर की नाही? येस मॅम. आता काही समूह, आता मी समजा विचारलं की तुमच्या शाळेतील हुशार विद्यार्थ्यांचा समूह, असं समजा विचारलं, हुशार विद्यार्थ्यांचा समूह. आता तुमच्या शाळेतील हुशार विद्यार्थ्यांचा समूह जर विचारला तर आता समजा एखादा 40% वाला मुलगा आहे तर त्याला, ज्याला 80% मार्क मिळतात, तो पण हुशार वाटेल, बरोबर आहे? म्हणजे तो बोलेल की हा हुशार आहे, म्हणजे त्याच्या मते तो त्याच्या समूहामध्ये त्या मुलाचं पण नाव लिहिल. पण ज्याला 90% मिळाले तो बोलेल अरे हा नाही हुशार, तो आणखी त्याच्या पुढचे जे मार्क मिळवणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्या समूहामध्ये टाकेल. म्हणजे माझ्या मते जे हुशार मुलं आहेत ते तुझ्या मते असेलच असं, म्हणजे मी माझ्या समूहात हुशार विद्यार्थ्यांच्या समूहात ज्यांची नावे लिहेन तीच नावे तुझ्या समूहात सुद्धा असतील का, किंवा इतर कोणाच्या समूहात सुद्धा असतील का? समूह आपल्याला जर तयार करायला सांगितला, शाळेतील विद्यार्थ्यांचा समूह, तर तो समूह तू जो लिहिलाय, तू त्या समूहामध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं लिहिली आहेस तीच नावं मी सुद्धा लिहेन का? हो की नाही? सेम नावं लिहिणार. माझ्या मते जे हुशार आहे ते तुझ्या मते असू शकतात का? आवाज येतोय माझा? म्हणजे या समूहातील, हा, आता समजा तुम्हाला तुमच्या चाळीतील किंवा तुमच्या एरियातील आनंद, किंवा तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या आनंदी व्यक्तींचा समूह, किंवा श्रीमंत व्यक्तींचा समूह. आता माझ्या मते जो श्रीमंत आहे तो दुसऱ्याच्या मते असेलच असं नाही, है ना? आपल्यासाठी अंबानी खूप श्रीमंत आहेत, पण जो एलॉन मस्क आहे त्याच्यासाठी अंबानी श्रीमंत नाहीये, तो त्याच्यापेक्षा खाली, बरोबर ना? म्हणजे श्रीमंत व्यक्तींचा समूह जर विचारलं तर त्याच्यातले घटक अचूकपणे नेमके सांगता येत नाही, म्हणजे बी वेगळे सांगणार, दुसरा कोणतरी वेगळं सांगणार, बरोबर? बरोबर आहे? येस मॅम. मग ज्या समूहातील
संचाची व्याख्या कशी असते माहिती का? आपल्याला संचाची व्याख्या बघा काय आहे. ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. बरोबर? कळलं? Yes, ma'am. जे घटक ज्या समूह, सगळेच समूह संच नाही. आता मी समजा म्हटलं की हुशार विद्यार्थ्यांचा समूह, तो समूह आहे पण तो संच नाही, कारण त्या समूहातले घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता येत नाही. मी जे सांगेन दुसरा वेगळाच उत्तर सांगेल, म्हणजे नेमके घटक नाहीयेत त्याच्यामध्ये. मी माझ्या समूहात हुशार विद्यार्थ्यांच्या समूहात ज्या मुलाचं नाव लिहिल त्याच्यात त्या समूहामध्ये तू पण त्या विद्यार्थ्याचं नाव लिहिशील असं नाहीये, किंवा इतर कोण लिहिल असं नाहीये. पण नेमकेपणाने, आता जसं आठवड्याचे वार आहेत, तर आठवड्याचे वार मी पण तेच सांगणार, तू पण तेच सांगणार, इतर कोणालाही विचारलं तरी ते सुद्धा तेच सांगणार आहे. म्हणजे असे काही समूह आहेत, म्हणून समूह शब्द वेगळा आणि संच वेगळा. समूह म्हणजे फक्त कलेक्शन आहे, पण संच म्हणजे असं कलेक्शन, असा समूह की त्यातले घटक सगळीकडे कोणालाही विचारलं तरी ते सारखेच सांगतात. जसं नैसर्गिक संख्यांचा संच विचारला की मला विचारलं नैसर्गिक संख्यांचा समूह काय आहे, तर मी 1, 2, 3 1 पासून सुरू होतात नैसर्गिक संख्या, है ना. कोणालाही दुसऱ्याला विचारलं नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या, तो पण 1 पासून, कारण ते ठरलेले आहे. त्यातले घटक आपल्याला अचूक आणि, कळते का? Yes, ma'am. नेमकेपणाने सांगतायत. ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. आता संच दर्शवण्यासाठी आपण एक कॅपिटल लेटर्सचा वापर करतो. म्हणजे कसं ते सांगते. आता इथे तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. आठवड्याचे 7 वार हा काय आहे? संच आहे. त्यानंतर पहिल्या 10 मोज संख्या म्हणजे 1 पासून सुरू होतात. आता पहिल्या 10 मोज संख्या म्हणजे 1, 2, 3 किंवा नैसर्गिक संख्या पण आपण म्हणू शकतो. मोज संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या, म्हणजे आपण मोजण्यासाठी, आपण एखादी गोष्ट मोजायची असेल तर आपण 1 पासून सुरू होतो. 1, 2, 3, 4 किंवा नैसर्गिक संख्यांचा संच सुद्धा 1 पासूनच सुरू होतो, तो सुद्धा संच आहे. त्यानंतर गावातील आनंदी मुले हा जो समूह आहे, पण हा संच आहे का? गावातील आनंदी मुले हा संच आहे का? नाही. नाही, कारण आनंदी जो मला वाटेल तो दुसऱ्याला, तो आनंदी त्याला जर काही माहित असेल त्याचे प्रॉब्लेम, तर त्याला माहित आहे की हा दुःखी आहे. आपल्याला काही लोक वरून आनंदी वाटतात, पण काहींना माहित असतं त्याचं दुःख काय आहे. त्यामुळे आनंदी हा जो शब्द आहे किंवा त्याचा अर्थ जो आहे तो सापेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीनुसार आनंदाचा अर्थ बदलतो. म्हणजे मला ज्याच्यात आनंद आहे त्याला दुसऱ्याला त्याच गोष्टीमध्ये आनंद असेल असं नाही. एखाद्याला फिरायला खूप आवडतं पण एखाद्याला नाही आवडत, है ना. आता समजा 2 जण फिरायला गेले पण एक जण आनंदी असणार, तर मला खूप आनंद झाला एक जण बोले, पण त्याच ठिकाणी दुसऱ्याला नेलं तर तो बोले नाही मला खूप कंटाळा आला, मला नाही आवडलं. कारण ते सापेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार आनंद या शब्दाचा अर्थ बदलत असतो. कळतं का? Yes, ma'am. तर आणि वर्गातील हुशार मुलं जसं हुशारी मोजता येत नाही, त्यामुळे तो संच नाही आहे. कळतंय? ठीक आहे. आता खाली काही महत्वाचे चिन्ह, कोणताही संच आपल्याला दर्शवायचा असेल तर आपण इंग्रजी कॅपिटल लेटर वापरतो, इंग्रजीचं अल्फाबेट वापरतो. जसं आता समजा मी सांगितलं की आठवड्यातील 7 वारांचा संच, हा संच आहे म्हणून याला मी संचच लिहिणार, समूह नाही लिहित, कारण हा संच आहे. जसं हुशार विद्यार्थ्यांचा संच नाही लिहित आपण, तो समूह आहे, त्याला संच नाही म्हणत आहे. ठीक आहे. मग याला मला दर्शवायचं असेल तर मी कॅपिटल लेटर वापरणार आहे. ए वापरा, बी वापरा, कोणतंही A to Z मधलं कोणतंही. संच कसा दाखवायचा, संच कसा दर्शवायचा गणितामध्ये, ते मी तुला सांगते. तर संच दर्शवायचा असेल तर तो एका कॅपिटल लेटर, इंग्रजीचं जे कॅपिटल लेटर आहे त्याच्याने दर्शवायचं असेल.
तर याच्यामध्ये लिहिताना आपण लिहिणार सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्र, रविवार. असं आपण हा संच लिहिणार. ठीक आहे, आठवड्यातील 7 वारांचा संच असा लिहिणार. किंवा आणखी कशा प्रकारे लिहू शकतो माहित आहे, संचामध्ये हे जे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे संचाचे घटक आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे सोमवार हा ए संचाचा घटक आहे, कारण त्या संचामध्ये त्याला समाविष्ट केलेले. कळलं? किंवा असं पण आपण 2 प्रकारे संच लिहिता येतात. तसं आणखी कोणत्या प्रकारे लिहू शकतो आपण, हाच संच, आठवड्यातील 7 वारांचा संच. कळते का मी काय बोलते? 2 प्रकारे संच आपल्याला लिहिता येतात. 2 प्रकार कोणते आहेत बघा. एक आहे यादी पद्धतीने संच लिहिता येतात आणि दुसरं गुणधर्म पद्धत. यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. तर यादी पद्धत म्हणजे फक्त काय करायचं, लिस्ट करायची त्यांची. जसं मी लिहिलं, लिस्ट केली, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ही काय केली मी, यादी केली. फक्त यादी म्हणजे त्या संचामध्ये जेवढे पण घटक येतात त्यांची यादी केली आणि मध्ये आपण स्वल्पविराम दिला. यादी पद्धत कशी लिहितात बघा, सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. स्क्रीन हे होते का, दिसते का व्यवस्थित? हलते स्क्रीन? नाही मॅम. तर 2 प्रकारे आपण कोणते हे लिहिणार आहोत. तर संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आहे यादी पद्धत, लिस्टिंग मेथड, यादी पद्धत, आणि दुसरी आहे गुणधर्म. यादी पद्धत एकदम सोपी असते. यादी पद्धतीमध्ये काही नाही, त्या संचामध्ये जे पण घटक येतात ते फक्त यादी करायची त्यांची. जसं आठवड्यातील वारांचा संच विचारला की ते आपण महिरपी कंसामध्ये फक्त त्यांची यादी करायची. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, आणि मध्ये फक्त कॉमा द्यायचा, स्वल्प विराम द्यायचा आणि महिरपी कंसात लिहायचे. मात्र महिरपी कंसात आपण ते संच लिहिणार आहोत. ठीक आहे, ही यादी पद्धतीने मी संच लिहिलेला आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. दुसरी पद्धत कोणती आहे? दुसरी पद्धत पण आहे लिहिण्याची. आता हाच संच आणखी दुसऱ्या पद्धतीने, म्हणजे दुसरी पद्धत जी आहे ती आहे गुणधर्म पद्धत, रूल मेथड, सेट बिल्डर फॉर्म आपण म्हणतो. गुणधर्म पद्धतीमध्ये काय करायचं असतं, आपण यादी नाही करत. गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिताना यादी न करता त्यातले घटक जे आहेत ते एका कोणत्या तरी स्मॉल लेटर, इंग्रजी मधलं छोटं लेटर मध्ये, कंस, आपलं जो संचाचं नाव आहे ते कॅपिटल लेटर मध्ये, पण संचाचे जे घटक आहेत ते जर दाखवायचे तर स्मॉल लेटर आपण वापरतो. म्हणजे कसं लिहिणार माहितीये का, आपण स्मॉल लेटरने त्यातले घटक दाखवायचे आणि पुढे त्या घटकाचा गुणधर्म लिहायचा. जसं ए म्हणजे एक्स घेते, ए म्हणजे आपला जो संच आहे, ए हा ए हा संच आहे. मग ए कोणाचा संच आहे त्याचा गुणधर्म लिहितोय आपण. ए हा अशा एक्सचा संच आहे. आता एक्स मी स्मॉल घेणार आहे, मग तुम्ही तिथे काही घ्या, पी घ्या, क्यू घ्या, आर घ्या, स्मॉल लेटर घ्यायचं, कारण तो संचाचा घटक आहे, संच नाही. संचाचं नाव जे आहे ते कॅपिटल मध्ये लिहायचं, पण संचाचा जो घटक आहे तो स्मॉल लेटर मध्ये लिहायचा. आणि वाचताना कसं वाचते बघा मी, ए हा अशा एक्सचा संच आहे की, ही जी रेषा आहे ना, ही
ती काय वाचायची माहितीये? ए हा अशा एक्सचा संच आहे की. कोणत्या एक्सचा संच आहे? काय बरं गुणधर्म आहे त्या एक्सचा? तर गुणधर्म म्हणजे तो काय आहे? एक्स काय आहे? एक्स हा आठवड्यातील एक वार आहे. आता मी गुणधर्म लिहिला त्या एक्सचा, ते लिस्ट नाही केली, यादी केली का मी त्या संचामध्ये येणाऱ्या घटकांची यादी केली का? मी त्या संचातील घटकांचा एक गुणधर्म लिहिला. कोणते घटक घ्यायचे? तर आठवड्यातील वार किंवा आठवड्यातील दिवस. कळते का की नाही कळत? मॅम एकदा रिपीट करा ना. गुणधर्म पद्धती बघा, लिस्टिंग मेथड खूप सोपी आहे. गुणधर्म पद्धतीने लिहिताना आपण बघा, लिहिण्याची पद्धत गुणधर्म पद्धतीने लिहिण्याची पद्धत अशीच आहे. ए हा आपण आतमधला जो घटक आहे की ना, आता याच्यामध्ये एकूण 7 घटक आहेत ए या संचामध्ये. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. पण या 7 घटक जे मी त्या संचामध्ये लिहिलेले आहेत, घटक कोणते आहेत? तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हे ए मधले घटक आहेत, त्याची यादी केली आपण, बरोबर आहे? यादी पद्धतीने ते लिहिले. पण यादी पद्धतीने लिहिताना त्यांचा एक काहीतरी कॉमन गुणधर्म आहे. काहीतरी काय आहे त्यांचा गुणधर्म? ते सगळे जे मी लिहिलेले आहेत त्याचा काहीतरी गुणधर्म आहे, एक सारखा गुणधर्म. कोणता? कोण आहेत ते सगळे? काय आहेत ते गुणधर्म? ओळखायचा आहे त्यांचा. आता मी समजा तुम्हाला लिहिले सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. कोण आहेत ते? काय आहेत? सगळ्यांचा गुणधर्म काय आहे? एक. तर ते काय आहेत? आठवड्यातील सगळे काय आहेत? आठवड्यातील काय आहे? वार आहे. आता समजा मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल असं समजा तुम्हाला दिलं. हे लिस्टिंग मेथड, ही यादी करून दिलेली. आता आपण काय करायचं माहितीये? ऐकताय का? स्क्रीन दिसते? नो मॅम. हा, आता बघा, मी बी संच लिहिलेला आहे, बरोबर आहे? दिसतोय बी संच? बी संच दिसतोय. बी मध्ये कोणते कोणते घटक आहेत? बी मध्ये कोणते घटक दिसत आहेत? काय काय दिसतंय बी मध्ये? घटक सांगा, घटक वाचून दाखवा. कोणते घटक बी मध्ये दिसत आहेत? एक आहे, त्यानंतर 3, 3, त्यानंतर 5, 5, त्यानंतर 7, हा, आणि 9. 9. बरोबर आहे? 1, 3, 5, 7, 9. आता तुम्ही मला सांगू शकता का, जर गुणधर्म लिहायचा या संख्यांचा, तर काय गुणधर्म आहे या संख्यांचा? त्या संख्या काहीतरी गुणधर्म दाखवतात. काय आहे सांगा, कोणी सांगेल? कोण सांगेल? काहीतरी गुणधर्म आहे त्या संख्यांचा. काय आहे त्या? बघा, संख्यांचे सगळे संच मी तुम्हाला शिकवणार आहे, पण तुम्हाला जर माहित असेल तर ह्या संख्यांना 1, 3, 5, 7, 9 काय आहे त्या? कोणाला माहित आहे का? 1, 3, 5, 7, 9 ह्या काहीतरी गुणधर्म सांगतात. म्हणजे त्यांचा एक कॉमन गुणधर्म या संख्यांचा काय? नैसर्गिक. हा, नैसर्गिक तर आहेत, पण नैसर्गिक तुम्हाला माहित आहे का? नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. 1, 2 सगळ्याच पुढे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सगळ्या इन्फायनाइट म्हणजे अनंत संख्या या नैसर्गिक संख्या. पण या नैसर्गिक संख्या सगळ्या नाही ना घेतल्या. नैसर्गिक तर आहेतच, तो एक गुणधर्म आहेच त्यांचा. आणखी एक स्पेसिफिक गुणधर्म काय सांगणार? कारण नुसतं नैसर्गिक म्हटलं तर 2 पण यायला पाहिजे होते, 4 पण यायला पाहिजे होते, ते नाही घेतले तुम्ही. कोणते घेतले? तुम्हाला सम आणि विषम संख्या माहित आहेत का? सम आणि विषम समसंख्या माहित आहे?
समसंख्या विषम संख्या माहित आहेत का? हो की नाही? नाही माहित आहे. समसंख्या नाव ऐकले का? समसंख्या विषम संख्या असं नाव ऐकलं? मूळ संख्या असतात, समसंख्या असतात, विषम संख्या असतात. हो की नाही? कोणच उत्तर देत नाही. मी सांगते, नसेल माहित तर मी सांगणार तुम्हाला. फक्त हो की नाही मला कळते. तुम्हाला माहित आहे की नाही? विषम. माहित आहे सम विषम. बघा मी तुम्हाला ना आज एक ऍक्टिव्हिटी देते. 1 ते 100 1 ते 100 अंक लिहायचे. ठीक आहे. बघा मी तुम्हाला अर्थ सांगते. समसंख्या काय असतात, विषम काय असतात, आणि मूळ संख्या काय असतात, आणि संयुक्त संख्या काय असतात. सम, विषम, मूळ आणि संयुक्त. ऐकताय की नाही ते फक्त सांगा हो की नाही. मी सांगणार आहे तुम्हाला हे काय असतं सगळं. ऐकताय? येस मॅम. सगळ्यांनी हो हो म्हणा सगळ्यांनी हो एकत्र. मॅम. बाकीचे? अनिशा, आनंदा, अनम्यूट करून मला सांगा. ऐकताय का तुम्ही सगळे? मनीषा कोळी. बघा आपल्याला गणित खूप छान आहे. हे पहिला धडा तर खूपच सुंदर आहे. मला तर फार आवडत. ऐकताय का मनीषा, आनंदा, ठाकरे? येस मॅम. अनम्यूट करून हो फक्त म्हणा. नाही तुम्ही ऐकताय की नाही हे मला कळेल. आनंदा ठाकरे, आनंदा ठाकरे कोण जॉईन झाले आता? अनम्यूट करून. स्वामी स्वामी बोल ना. आता आपण बघणार आहोत समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. ठीक आहे. समसंख्या म्हणजे काय माहिती का? ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 एकक स्थान कळतं. एकक स्थान शेवटी. येस मॅम. हा म्हणजे आता 12 आहे तर त्याच्या एकक स्थानी 2 आहेत, है ना. 266 आहे तर त्याच्या एकक स्थानी 6 आहेत. एकक स्थान. एकक दशक शतक असतं ना, इकडे उजवीकडे जे सगळ्यात शेवटचं जे स्थान आहे ते एकक स्थान आहे. एकक स्थानी ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 म्हणजे 2 ने भाग जाणाऱ्या संख्या. थोडक्यात समसंख्या कोणाला म्हणतो? ज्यांना 2 ने भाग जातो. आणि 2 ने भाग कोणाला जातो? ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात. एकक स्थानी 0. मग किती पण मोठी संख्या असू दे, कितीही अंकी संख्या, 5 अंकी संख्या देऊ दे, 7 अंकी संख्या देऊ दे, 8 देऊ दे, तुम्हाला समसंख्या ओळखता येते किंवा विषम संख्या ओळखता येते. आता याच्या एकक स्थानी कोणता अंक दिसतोय तुम्हाला? या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक दिसतोय? ही जी संख्या मी लिहिली आहे 5 अंकी संख्या, त्याच्या एकक स्थानी कोणता अंक दिसतोय? एकक स्थानी कोणता आहे? ही संख्या वाचून दाखवा. वाचता येते संख्या सर्वांना? येस मॅम. ही संख्या वाचा. किती आहे ही संख्या? कोणती मॅम? ही सर्कल केली ना मी आता. 57,811. 811 नाही, ते 9 आहे.
इंग्रजी आपण अंक लिहितो ना. 99 आहे. एकक स्थानी कोणता अंक आहे या संख्येच्या एकक स्थानी? असं असतं ना, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार. मग एकक स्थानी कोणता अंक आहे? 9. 9 आहे एकक स्थानी. आता ज्यांच्या एकक स्थानी 9 आहे ना, ती सम आहे का? कारण सम होण्यासाठी एकक स्थानी काय पाहिजे? 0 असला किती सम असणार? 2 असले एकक स्थानी तर सम असणार, 4 असले तर सम, 6 किंवा 8 तर ती सम. आणि जर एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असेल तर ती विषम संख्या. 1, 3, 5, 7, 9 तर ती विषम संख्या. मग मगाशी मी जे तुम्हाला सांगितले 57,000 किती होते? 799. 899 ही जी संख्या आहे ती सम आहे की विषम? तिला सम म्हणणार की विषम संख्या म्हणणार? एकक स्थानी 9 आहे की नाही? एकक स्थानी 9 असेल ना, तर एकक स्थानी 1 असेल, एकक स्थानी 3 असेल तर त्या काय असतात? तर त्या संख्या विषम संख्या असतात. 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही अंक एकक स्थानी जर आला 1, 3, 5, 7, 9 पैकी तर ती विषम. आणि एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 पैकी कोणताही अंक असेल तर ती समसंख्या असते. कळते की नाही? सम विषम कळतं? Yes, ma'am. सम विषम कळलं? एकक स्थानी सम कोणाला म्हणायचं? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अशा संख्या जर असतील तर त्या सम. आणि एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 अशा संख्या असतील तर त्या विषम. कळलं का? हो बोला पटकन. हो मॅम. स्क्रीन क्लिअर दिसते की हलते? स्क्रीन थोडे ब्लर होते का? आता मूळ आणि संयुक्त म्हणजे काय ते बघूया. मूळ संख्या आणि संयुक्त. समविषम कळलं का? समविषम. Yes, ma'am. समविषम कळलं का? आता मूळ म्हणजे काय ते बघूया आणि संयुक्त. मूळ संख्या म्हणजे काय माहितीये का? मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या फक्त एक आणि स्वतःच्याच पाड्यात येतात. म्हणजे त्या कोणाच्याही पाड्यात येत नाही अशा संख्याच्या त्या मूळ. म्हणजे त्याचे फक्त 2च अवयव असतात. अवयव म्हणजे काय? तर त्या 2च संख्यांच्या पाड्यात येतात. एक तर 1 आणि ती स्वतः. जसं आता तुम्ही 5 संख्या घेतली तर 5 संख्या कोणाकोणाच्या पाड्यात येतात सांगा? पाडेपाठ आहे. 5 ही संख्या कोणाकोणाच्या पाड्यात येते? 5 संख्या कोणाच्या पाड्यात येते सांगा? 5 ही संख्या आहे आणि 1च्या आणि 5च्या है ना. 1 आणि 5 असे 2 त्याचे आपण अवयव सांगू शकतो. अवयव म्हणजे त्या 2 संख्यांच्या पाड्यात येतात. 5चे अवयव 2च आहेत फक्त. कोणते? 1 आणि 5. एक आणि 5. आता मी समजा तुम्हाला 6चे अवयव विचारले. 6चे अवयव कोणते कोणते? म्हणजे 6 कोणाकोणाच्या पाड्यात येतात? 6चे अवयव सांगा.
एक आणि ती स्वतः तर असतातच. प्रत्येक संख्येचे दोन अवयव फिक्स असतात. एक आणि ती स्वतः संख्या. म्हणजे 6चे अवयव 1 आणि 6 तर असणारच. पण आणखी कोणाच्या पडत येते 6 संख्या? तीनाच्या पाड्यात. आणि 2च्या पण येते, 3च्या येते आणि 6च्या. है ना? आता मला सांगा 7चे अवयव. 7चे अवयव काय येणार? 7 कोणाच्या पडत येते? बघा कोणत्याही संख्येचे दोन अवयव फिक्स आहेत. दोन तरी असणारच. एक आणि ते स्वतः. ते तर फिक्सच असतात अवयव. 7चे दोन अवयव फिक्स आहेत. आणखी कोणाच्या पाड्यात येते का 7? 1 आणि 7 तर असणारच. कारण 7 ही 1च्या पाड्यात येते आणि 7च्या पाड्यात तर आहेच. आणखी कोणाच्या पाड्यात आहे 7 ही संख्या? आहे का कोणाच्या पाड्यात 7 ही संख्या? 1 आणि 7च्या तर आहे. आणखी त्याच्या व्यतिरिक्त कोणाच्या पाड्यात येते का 7 ही संख्या? येते का 7 कोणाच्या पाड्यामध्ये? नाही येत. 1 आणि 7 दोनच अवयव आहेत त्याचे. है ना? आता मला सांगा 12चे अवयव. 12 कोणाकोणाच्या पाड्यात येते? 1 2च्या पाड्यात येते, 3च्या येते, 4च्या येते, 6च्या येते आणि 12च्या सुद्धा पाड्यात येते. हे कळलं का? अवयव म्हणजे ती कोणाकोणाच्या पाड्यात येते ते लिहितोय आपण. 12 ही संख्या खूप संख्यांच्या पाड्यात येते. 1च्या तर येते 1 आणि 12 तर दोन अवयव तर फिक्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्याचे आणखी पण बरेच अवयव 2 आहे, 3, 2च्या पाड्यात येते 12, 3च्या येते, 4च्या येते, 6च्या, 12च्या. ठीक आहे. हे आपण अवयव लिहिले. अवयव म्हणजे काय तर ती संख्या कोणाच्या पाड्यात येते ते लिहायचे. आता मूळ आणि संयुक्त म्हणजे काय ते आपल्याला बघायचं. मूळ आणि संयुक्त मध्ये काय फरक आहे? तर मूळ म्हणजे काय? ज्या संख्येचे फक्त आणि फक्त दोनच अवयव असतात. 1 आणि ती स्वतः. ती मूळ असते. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येचे फक्त दोनच अवयव आणि ते पण कोणते? 1 आणि ती संख्या स्वतः जी आहे ती. अशी संख्या मूळ आहे. आणि संयुक्त म्हणजे काय? जिला 2 पेक्षा जास्त अवयव आहेत ती संयुक्त. म्हणजे ती आणखी पण बऱ्याच संख्यांच्या पाड्यात येत असेल तर ती संयुक्त. तसं असेल तर सांगा 12 काय आहे? मूळ आहे की संयुक्त आहे? 12 ही संख्या काय आहे? मूळ आहे संयुक्त. की संयुक्त आहे? संयुक्त. 5 काय आहे? दोनच आहेत. 5चे अवयव दोनच आहेत. 1 आणि ती स्वतः. त्याचे दोनच अवयव असतात. ती मूळ असते. फक्त दोनच अवयव असणारी संख्या मूळ. आणि तिचे 2 पेक्षा जास्त अवयव असतात. म्हणजे 2 पेक्षा जास्त असण्याची येते संयुक्त संख्या. 5 काय आहे? 5चे अवयव कोणते आहेत? 1 आणि 5. मूळ आहे की संयुक्त आहे? मूळ. मूळ आहे. कारण दोनच अवयव आहेत ना. 1 आणि ती 5 स्वतः. 5 मूळ आहे. 6 काय आहे? संयुक्त. संयुक्त. 7 मूळ. मूळ. है ना? आता आपल्याला पाढे पाठायचे. त्यामुळे एक जरी 2 पेक्षा एक जरी संख्येच्या पाड्यात जरी असेल ना तरी ती संयुक्त असेल. म्हणजे आता आपण 1, 2, 3 असे तुम्ही काय करायचं माहितीये का? 1, 2, 3 असे 100 आकडे 100 पर्यंत. तुम्हाला एक मी देते हा अभ्यास. कराल ना सगळेजण? 1 ते 100 मधल्या मूळ संख्या कोणत्या आणि संयुक्त संख्या त्या ओळखायच्या. बघा 2 फक्त कोणाच्याही पाड्यात जी येणार नाही. फक्त ती 1 आणि स्वतःच्या पाड्यात असेल ती मूळ संख्या. आणि 1 पेक्षा म्हणजे कोणाच्या तरी पाढ्यात जर एखादी संख्या मिळाली तर ती संयुक्त. आणि त्याच्यामध्ये पण आहे ना
एक जी संख्या आहे ना, एक ही एक जी आहे ना, तिला आपण मूळ, बघा सम आणि विषम मध्ये ती विषम आहे. एक ही विषम संख्या आहे, पण मूळ आणि संयुक्त मध्ये ती काहीच नाही. मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. का माहितीये का? मूळ संख्येला दोन तरी अवयव असतात, एक आणि स्वतः. पण एकला फक्त एकच अवयव आहे, एकच. कारण तो स्वतः पण एकच आहे आणि एकच अवयव त्याला असल्यामुळे ती मूळही नाही आणि ती संयुक्तही नाही. हे पण तुम्हाला संचामध्ये माहित पाहिजे. तुम्हाला लिहायला येणार की अशी कोणती संख्या आहे जी मूळही नाही, म्हणजे ही मूळ पण नाही. कारण मूळ होण्यासाठी दोन तरी अवयव पाहिजे. पण एकचे अवयव जर विचारले तर एकचे अवयव फक्त एकच आहे आणि तो एकच आहे. एक आहे आणि तो एकच आहे. मूळ होण्यासाठी दोन पाहिजे आणि संयुक्त होण्यासाठी दोन पेक्षा जास्त पाहिजे. कळते का नाही? म्हणून येस एकला मॅम. आपण मूळही नाही. एक ही मूळ मध्ये पण येत नाही आणि संयुक्त मध्ये पण नाही. संयुक्तही नाही. सम आणि विषम जे गट आहेत त्याच्यामध्ये ती विषम मध्ये येते. सम आणि विषम मध्ये विषम आहे, पण मूळ आणि संयुक्त मध्ये ती कोणत्याच गटात येत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दोन काय आहे? दोन मूळ आहे की संयुक्त आहे? मूळ. मूळ आहे, है ना? तर तुम्ही काय करायचं, ज्या मूळ आहेत त्याला असं तुम्ही क्रॉस करा पाहिजे. असं करा. त्या मूळ संख्या तीन काय आहे? संयुक्त. तीनचे अवयव कोणते आहेत? तीनचे अवयव काय आहेत? तीन कोणाकोणाच्या परत येते? तीन कोणत्या कोणत्या संख्यांच्या पाळात येते सांगा बघू. आता आलेली मुलं नवीन, तीनचे अवयव काय येणार? तीन कोणाकोणाच्या पाळात येते? एक आणि एक आहे आणि तीन. आणखी कोणाच्या परत येते का? तीन संख्या एकच्या येते आणि तीनच्या येते. आणखी कोणाच्या पाड्यात आहे का तीन? नाही, फक्त एक आणि तीन. मग संयुक्त आहे की मूळ आहे? मूळ. मूळ आहे. तीन मूळ आहे. चार चारचे अवयव कोणते? चार कोणाकोणाच्या पुढे येते? पाडे पाठ असतील तर कळेल. एकच्या पाड्यात येते. आणखी कोणाच्या येते? चारचे अवयव चार कोणाकोणाच्या पाड्यात येतात? चार ही संख्या कोणत्या पाड्यात येते? कोणाच्या पाड्यात येते? चार कोणाकोणाच्या पाड्यात येते? एकच्या येते. आणखी कोणाच्या येते? दोनच्या येते पाड्यात चार संख्या. येस मॅम. आणि चार चाराच्या. स्वतः ती. म्हणजे ही काय आहे? मूळ आहे की संयुक्त आहे? संयुक्त. संयुक्त. त्याला आपण गोल करू असं संयुक्त. पाच काय आहे? पटकन एक एक जरी संख्येच्या पाड्यात जास्ती मिळाली, एक आणि स्वतः तर असणार दोन अवयव, पण त्याच्या व्यतिरिक्त एकाही कोणत्याही संख्येच्या तिसरा अवयव जर मिळाला तरी ते संयुक्त होत. पाच काय आहे? पाच पाच पटापट पटापट सांगता आलं पाहिजे. पाचला किती अवयव आहेत? पाच कोणाच्या पाड्यात येते मूळ. का? मुळात. सहा काय आहे? संयुक्त. संयुक्त आहे. सात मूळ. मूळ. सात मूळ आहे. कोणाच्याच पाड्यात येते? फक्त एक आणि सातच्या येते. आठ
आठ संयुक्त आठ आठ तर किती पाड्यात येते? हा, संयुक्त खूप पाड्यात येते. 2च्या येते, 4च्या येते, 1च्या, 8च्या. 1 आणि 8 तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त 2 आणि 4 पण त्याचे अवयव आहेत. 9 संयुक्त संयुक्त आहे. 1 3च्या पाड्यात येते, पण ते संयुक्त आहे. 10 तर आपल्याला किती पाड्यात? हा काय? 10 किती पाड्यात येते? 2च्या येते, 5च्या येते, 1च्या 10. 1 आणि 10 तर आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त 2 आणि 5 पण आहेत त्याच्यावर. मूळ आहे की संयुक्त आहे? संयुक्त 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 आहे. असं तुम्ही काय करायचं माहितीये, तुम्हाला होमवर्क आहे. अशा कितीपर्यंत संख्या लिहायच्या? बघा, आपल्याला 10 पर्यंत तरी टेबल माहितच आहे. टेबल येतात ना, पाडे येतात ना 10 पर्यंत तरी. येस मॅम 10 पर्यंत हा, मग ते आपल्याला कळतं लगेच की ही पाड्यातली संख्या आहे कोणाच्या की नाहीये. आता 11 म्हटलं तर 11 मूळ आहे की संयुक्त? पटकन म्हणता आलं पाहिजे. 11 मूळ आहे की संयुक्त? 11 मूळ मूळ आहे, कारण 11ला 2च अवयव. 11 स्वतः 1 आणि 11, त्यामुळे ती मूळ आहे. 12 तर आपण बघितलं संयुक्त आहे. 12चे खूप अवयव आहे. 2 4 6. 13 काय आहे? 13 कोणाच्या परत येते? फक्त 1 आणि 13च्या. बाकी कोणाच्या 13 आपल्याला पाडे माहित आहेत, कोणाच्याच पाड्यात येत नाही. मूळ मूळ संख्या. हा, तर तुम्हाला कळलं का संयुक्त आणि मूळ काय आहे? येस मॅम हो तर तुम्ही काय करायचंय सांगा? काय? 1 ते 100 अंक असे लिहायचे. किती लिहायचे? 1 ते 100 1 ते, आणि त्याच्यामध्ये जेवढ्या पण मूळ संख्या आहेत त्याला त्याला असं काट मारा, क्रॉस करा, किंवा एक असं नुसतं असं क्रॉस केलं तरी चालेल. असं वाला क्रॉस केलं तरी चालेल मूळ संख्येला. आणि जे संयुक्त आहे त्याला सर्कल करा. आणि 1 ला मी चौकोनामध्ये लिहिले, कारण ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. कळलं काय करायचंय? येस मॅम कळलं सगळ्यांना? होमवर्क. हो तर ह्या संख्या आपल्याला सगळ्या माहित पाहिजे. आपल्याला संच धडा आपला अजून आपण यादी पद्धत कशी लिहायची ती 2 पद्धती आहेत संच लिहिण्याच्या, यादी आणि गुणधर्म पद्धत. ते गुणधर्म लिहिता आले पाहिजे अशा प्रकारचे संख्यांचे. मगाशी मी तुम्हाला अशा संख्या दिल्या होत्या 1 3 5 7 9. आता ह्या ज्या आहेत या सगळ्या विषम संख्या. 1 3 5 7 9 विषम आहेत बघा. विषम म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 1 3 5 7 9. तर पहिल्या 10 पेक्षा लहान विषम नैसर्गिक संख्या आहेत त्या. सगळ्या नाही लिहिल्या, त्याच्या पुढे पण विषम संख्या आहेत. 11 आहे, 13 आहे, 15 आहे, या विषम संख्या आहेत. पण मी तेवढा नाही लिहिलं. मी 10 पेक्षा छोट्या सगळ्या नैसर्गिक. आणि पुढच्या आपण संख्यांचे संच शिकूया पुढच्या वेळेला. मग तुम्हाला कळेल की कसं गुणधर्म त्या संख्यांचं आपल्याला लिहिता येत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आहेत. नैसर्गिक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, है ना. त्यानंतर पूर्णांक संख्या आहे, परिमेय संख्या आहे. हे संख्यांचे संच आपण बघणार आहोत. त्यामुळे पुढच्या लेक्चरला यायचं. हा, संख्या माहित पडल्या ना की त्याचे गुणधर्म लिहिता येतील. कळलं? येस मॅम हो उद्या आपलं आहे माझ्या मते लेक्चर, त्यामुळे उद्या यायचं. ठीक आहे. सगळे संपतो. बाय.